नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज मी निघालेली आहे शॉपिंग करण्यासाठी। घरचंच माझ्या पुतण्याचं लग्न आहे, त्याची शॉपिंग करण्यासाठी। लग्न म्हटल्यानंतर आपल्याला एक वस्तू घेऊन काही संपत नाही, किती घेतलं तरी कमीच असतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मी काय शॉपिंग केली, काय घेतलं तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवते। शॉपिंगला निघायला आम्हाला घरातूनच 6:30 पावणे 7 वाजले होते, म्हणजे दिवस मावळला होता। कारण मिस्टर ड्युटीवर होते, घरी येईपर्यंत त्यांना उशीर झाला होता। तर मग ते आल्यानंतर आम्ही निघालो होतो। तर जाता जाता रस्त्यातच स्वामींचा मठ लागतो, तर म्हटले की जाता जाता आपण दर्शन घेऊन जाऊ। पण मी म्हटलं येता वेळेस शॉपिंग करून आल्यानंतर येऊ, 11 वाजेपर्यंत हे मंदिर उघडं असतं। तर ते म्हटले रस्त्याने चाललो तोच रस्त्यावर लागलेस तर जाऊ, येता वेळेस परत आपण ह्या रस्त्याने येणार नाहीत। तर मग परत म्हणजे नको वाटलं की नाही बाबा, एवढ्या जवळून चाललो तर दर्शन तर घेतलंच पाहिजे। आणि ते पण बोलले, तर म्हटलं ठीक आहे आपण जाऊया मग। तर मग जाता जाता इथे रस्त्यातच होता तर दर्शन घेतलं। कारण अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीचं हे संपूर्ण डेकोरेशन आहे स्वामींच्या मठातलं। कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी या मठामध्ये वर्धापन दिन असतो, तर त्या निमित्ताने खूप मोठा सोहळा असतो इथे। तुफान असा, एकदम असं लग्नापेक्षाही मोठा, भरपूर लोकसंख्या असते। तर आतमध्ये जे डेकोरेशन केलं आहे ते संपूर्ण द्राक्षाचं आहे, द्राक्षे आणि आंब्याचं डेकोरेशन आहे। जवळून एवढं अप्रतिम दिसत होतं ना ते डेकोरेशन, की इतके सुंदर द्राक्ष लागलेले होते, असं वाटत होते की असे पटापटा तोडून आपण खावेत, इतके सुंदर आणि एवढे फ्रेश होते ना। स्वामींचं रूपही काही वेगळंच दिसत होतं, कारण एवढं छान स्वामींना सजवलं होतं। आणि स्वामींचं वर्धापन दिन असल्यामुळे स्वामींना खूप छान शृंगार केलेला होता। तर इथे स्वामींचं दर्शन घेतलं, थोडंसं म्हणजे शूट वगैरे केलं, थोडं नामस्मरण केलं, थोडा वेळ स्वामींच्या मठामध्ये बसलो। आमचा जवळजवळ मठामध्ये एक अर्धा तास गेला, कारण मठामध्ये एवढं प्रसन्न वातावरण होतं ना। आरती नुकतीच झालेली होती आणि आरतीच्या वेळेला खूप गर्दी असते, भरपूर गर्दी असते। पण आरती झाल्यानंतर मग थोडीशी कमी होती, लोक येतात जातात, सारखं म्हणजे ये जा सुरू असतं, त्यामुळे जास्त गर्दी नसते। तर मग खूप छान आहे सगळं बघून आहे ना, खूप छान वाटलं। आणि असं वाटलं बरं झालं तर आपण दर्शनाला आलोत। वर्धापन निमित्ताने अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो, पण यावर्षी म्हणजे थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे, अडचण असल्यामुळे येणं झालं नाही। तर दुसऱ्या दिवशी तरी स्वामींनी बोलवलं म्हणायचं आणि गेलोत। तर मग दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला आणि त्यानंतर मग आम्ही पुढे शॉपिंगसाठी निघालो। तर 7:30 वाजत आलेले होते जवळजवळ ह्या वेळेला आता। तर या वेळेला थोडीशी गर्दी कमी झालेली होती, जास्त गर्दी म्हणजे रस्त्यावर 5:30 ते 6:30 7च्या दरम्यान भरपूर ट्रॅफिक असतं। आता थोडीशी गर्दी कमी झालेली होती, पण पुन्हा 8:30 नंतर परत जास्त गर्दी होती। तर मग इथे मार्केटला आलोत आम्ही। तर बरंचसं काही छोटं मोठं सामान घ्यायचं होतं, कपड्याची तर आता खरेदी पूर्णपणे झालेली होती। पण हेच आपलं छोटं मोठं, कुठं चप्पल, बांगड्या वगैरे। तर हे पाहता इथं मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि काय काय खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेल, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर पुढे मी काय खरेदी केली तेही दाखवते आणि काय खरेदी करते तेही पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। इथे बटवे, पाऊच, छोटा पर्स असे खूप छान होते, वेल्वेटमध्ये, प्रिंटेडमध्ये, सिरोस्की वर्कमध्ये असे छान असे होते। हे पहा वेल्वेटमध्ये आहे, खूप सुंदर आहे, मोत्याचं वगैरे काम आहे। पण याची प्राईस 550 रुपये सांगितली आहे, प्राईस जरा मला जास्तच वाटली। तर हे पहा, हे 550 रुपये बोललेलं आहे। तर आता चॉईस करत होते कुठला घेऊ काय घेऊ, कारण जास्त बटबट पण नको आहे। तर याच्यामधला एक मी चॉईस केला। त्यानंतर पुढे ज्वेलरी होती, हार वगैरे होते, बरंचसं काही होतं, तर तेही पाहिलं। जे जे मला आवडलं, जे गरज होती घेण्याची, जे पाहिजे होतं ते मी चॉईस केलं।
तर इथे मी 2-3 ठिकाणी बांगड्या वगैरे पाहिल्या, गळ्यातले बांगड्या बरंचसं काही 2-3 ठिकाणी पाहिलं. मुलीसाठी मला आता नवीन लोटस कमळमध्ये बांगडी आलेली आहे ना, ती पाहिजे होती. तर ती काय मला भेटली नाही. तर एका ठिकाणी 2च भेटल्या. तर हे पायी ते सगळं लटकन, आपलं ब्लाऊजचं सगळं सामान आहे. लटकन आहे, पॅच वगैरे आहेत, लेस वगैरे आहे. तर याच्यातले मला ब्लाऊजसाठी पॅचेस घ्यायचे होते. तर तेही मी इथे घेतले, लटकनही घेतले. तर खूप छान होतं, पण प्राईज मात्र तुफान आहे. तर हे पहा, हे पिंक कलरचं लटकन मी घेतलं. तर 2-3 जोड मी लटकनचे घेतले, पॅच घेतले आणि ब्लाऊजसाठी लेसही घ्यायची होती. तर इथे हे पहा, हे पिंक कलरचं घेतलं मी आणि त्यानंतर मला रेडीमेड ब्लाऊज घ्यायचं होतं. तर इथे रेडीमेड ब्लाऊज पाहत होते. तर काही ब्लाऊज छान होते, पण मला जो कलर, मला जे मॅचिंगचं पाहिजे होतं राणी कलरमध्ये, ते काय मला पाहिजे असं मिळालं नाही. आणि एकदम जे काही होते ना, ते खूप असे बटबट होते, जास्त भरलेले होते. तर तेही जास्त बरं वाटत नाही. जरी जास्त भरलेलं असलं ना, नाजूक वर्क असलं तर छान वाटतं, पण जास्त असं जाडं असलं तर ते खूप ओबडधोबड दिसतं. म्हणून मग मी नाही घेतलं ते. तरी ते चलता चलता कानातले छान वाटले म्हणून पाहत होते. तर एक जोड कानातल्याचाही घेतला मी. कारण आपण खरेदी तर करायची असते 1-2 वस्तूची, पण घेऊन येतो 7-8 वस्तू, असं असतं. गरज काही लगेचच नसती. माझं तरी तसं आहे, सगळ्यांचं मला नाही माहिती बरं का, पण माझं असंच असतं. आणि यांनीच म्हणजे खूप पसारा होतो. कारण एक वस्तू आणायची असते ना, 4 वस्तू घ्यायच्या, नंतर चॉईस करायलाही खूप मुश्किल पडतं. मग हे घालू की ते घालू की ते घालू. एक आणलं ना, एका याच्यावर एकच वस्तू घेऊन आली ना मॅचिंगची, तर ती बरी पडते ठेवायला पण, आणि चॉईस करायचाही प्रश्नच येत नाही. पण आपण जर भरपूर सामान घेऊन आलोत ना, तर मग आपल्या पुढे अजून प्रश्न उभा राहतात आणि आपला वेळही त्यात खूप जातो मग. तर अगोदर पाठीमागे एका दुकानामध्ये पाहिले ब्लाऊज, परत पुढे पाहिले. तर मला जो पाहिजे होता तो मिळाला नाही, पण मी दुसरा एक घेतला. तर व्हाईट कलरमध्ये आणि रेशीम धाग्यामध्ये खूप सुंदर ब्लाऊज होते इथे. व्हाईट कलरमध्ये खूप छान कॉम्बिनेशन होतं. तर अशा बांगड्या वगैरे, तर बांगड्या पण मी भरपूर घेतलेल्या आहेत, 5-6 जोड बांगड्याचे घेतलेले आहेत. तर हे अशा प्रकारच्या छान बांगड्या होत्या, म्हणजे भरपूर डिझाईन होत्या, सुंदर अशा बांगड्या होत्या. तर मी 3-4 जोड हे यामध्ये एक जोड घेतला आणि अजून दुसऱ्यामध्ये 2-3 घेतले. तर थोडंसं कमी जास्त करत होते, पण काय त्यांचा फिक्स रेट होता. तर ह्या पण घेतल्या पहा, ह्या 4 बांगड्या मुलीसाठी घेतल्या, पण आता तिला काय माहिती आवडतात की नाही. तर इथेही थोडे क्लचर वगैरे घेतले, थोडंसं लिपस्टिक, काजळ वगैरे, हारांचाही एक सेट घेतला मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला मी काय खरेदी केली तीही दाखवते. तर अशा प्रकारचे गळ्यामधले सेट होते. तर छान होते, म्हणजे असे ज्याला आवडतात, कोण अशा जरा मुली वगैरे साडी वगैरे घातल्यावर, आणि आपण बायकाही घालू शकतो. तर इथेही मी हे दुसऱ्या ठिकाणी परत बांगड्या पाहायला आले, कारण एका ठिकाणी मी 2-3 घेतल्या, पण एकच बांगडीचा जोड होता की तो मला लागत होता. दुसरे मी असेच नंतर कधीतरी आपण घालू या दृष्टीने घेतल्या. पण इथेही परत पाहिल्या, बहिणीसाठी पण एक घेतला, जावेसाठी एक घेतला. तर मग इथे परत छोटं मोठं काही सुरूच होतं पाहण्याचं, जे दिसल ते घ्यायचं काम सुरू होतं, आवडला की घ्यायचं. तर इथे 2-3 प्रकारच्या नेलपेंट घेतल्या. एक गोल्डन कलरची घेतली पहा, ही समोर दिसती ही पहा, ही एक घेतली. अजून दुसरी ही जरा याच्यामध्ये चमकीसारखं होतं पहा, शायनिंग होती. आणि दुसरी प्लेन गोल्डन घेतली, एक अशी शायनिंगची गोल्डन घेतली. अजून 2-3 घेतल्या, एक मरून घेतली. त्यानंतर इथे एक जणाला आहेरासाठी साडी द्यायची होती, तर इथे साडी पाहायला आलो. बाहेरून आतमध्ये जात होतो, त्या दुकानामध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती. तर ते बोलले व्हिडिओ नका काढू, व्हिडिओ काढलेलं नाही चालत.
तर मग काय व्हिडिओ नाही म्हटलं का आपला बंद करायचं, कारण ते आवडतच नाही, एखाद्याला आवडत नाही ना आपण तिथे व्हिडिओ काढायचा. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आता इथे जवळजवळ आलेलो होतो, खूप उशीर झाला होता. 10 वाजलेत ना, थोडा उशीर झाला तर एवढा उशीर होतो. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालो आहोत घरी, म्हणजे घराच्या जवळ आलेलोच आहोत, आता पोहोचतोय. तर आता घरी जाऊन स्वयंपाक म्हणजे फक्त भाजी करायची आहे, बाकी डाळ भात भाकरी वगैरे मी करून आलेली होते, कारण मला माहिती होतं की आता आपल्याला मागे येता वेळेस खूप उशीर होणार आहे. म्हणून मग मी फक्त भाजी करायची बाकी ठेवली होती आणि डाळीला फोडणी द्यायची होती. पण भाजीचाही खूप मोठा प्रश्न पडला होता आणि एवढा उशीर झालता, तर मग विचार केला आता भाजी कुठली करावात, आणि असं मसाल्याची वगैरे खाण्याची इच्छा नव्हती, कारण एवढं सगळं फिरून आहे ना डोकं उठल्यासारखं झालतं. तर म्हटलं चला आता कढी करूया. मग इथे चलता चलता दूध डेअरीमध्ये आले आणि दही घेतलं. म्हटलं कढी जरा बरं वाटेल संध्याकाळच्या वेळेला खायला. ज्याला ॲसिडिटी होते त्याला चालत नाही, पण मला नाही होत, माझं काही नसतं. तर मग कढीसाठी दही घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलोत. आता बाईकवर 2 ते 3 मिनटं फक्त घरी जाण्यासाठी लागतात. तर मग आता दही घेतलं आणि घरी निघालो होतो. तर घरी आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ काढला होता. तर म्हटलं कसं आपण एवढ्या सगळ्या खरेदीचा व्हिडिओ काढला, तर काय खरेदी केलं हेही दाखवायला पाहिजे. नाहीतर समोरच्याला कधी कधी असंही वाटायचं की नुसतं मार्केटमधलंच हे घेते ते घेते असं दाखवते आणि घेतले तर काही दिसत नाही. तर हा सेट घेतला होता, ह्या वेगवेगळ्या बांगड्या वगैरे घेतल्या होत्या, हे लटकन घेतले होते, अजून पण 2 जोडी लटकन घेतले होते, पण ते मी ब्लाऊज वालीकडे दिलेले होते लावायला, कारण मी दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ केलेला आहे. तर लिपस्टिक वगैरे घेतली होती, काजळ पण घेतलं होतं. तर कारण ब्लाऊज लवकर शिवून होत नाहीत आणि मग तिलाही पाहिजे होते ते, म्हणून मग लटकन देऊन टाकले. हे पहा गळ्यातलं क्रिस्टल मण्याचं मंगळसूत्र आहे, तर खूप छान आहे पॅन्डल वगैरे. सिंदूर वगैरे घेतला. तर हे पहा ह्या आपल्या ब्लाऊजला लावण्यासाठी डायमंडची हे आहेत, अशा मण्यासारखं आहे. तर तेही तिथं लेसच्याच दुकानामध्ये घेतलं. तर ह्या अशा प्रकारच्या बांगड्या घेतल्या. तर अशा बऱ्याच 3 4 5 6 जोडी घेतली पहा बांगड्याची. तर तुम्हीही पहा, तुम्हालाही कशा वाटतात बांगड्या नक्की सांगा. तर जसं माझ्या हाताला येतंय तसं मी तुम्हाला दाखवते. पहा साडीच्या पिना वगैरे घेतल्या, कारण मी घरी आल्यानंतर सगळी उचकापाचक खाली वर करून ठेवलं होतं आणि नंतर मग परत पिशवीत भरून ठेवलं. आणि मग तुम्हाला ह्या माझ्या नंदेच्या मुलीसाठी हार घेतलेला आहे, 1-2 घेतलेले आहेत, तिला जो आवडेल तो ठेवील. आणि त्यानंतर ह्या माझ्या बहिणीसाठी घेतलेल्या आहेत. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि काही बांगड्या आवडल्या, मी घेतल्या तशाही मला घ्यायच्या असतात दुसऱ्यांसाठी, पण त्या त्या साईजमध्ये नसतात, प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते. तर ह्या पण डेली यूजसाठी अशा घेतलेल्या आहेत, कधीतरी आपण घातल्या तर महिना 15 दिवस तशाच हातात राहतात. तर ह्या पण पहा सेट घेतलेला आहे. ह्या 4 बांगड्या आहेत आणि ह्या 2 आहेत, याचा असा मिळून सेट तयार होतो आणि खूप छान दिसतो एकत्र घातल्यानंतर. तर ह्या पहा ह्या पण घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारची मी खरेदी केली होती. आणि यामध्ये पहा आता गळ्यामधलं आहे मंगळसूत्र, त्याची जी वाटी आहे ना खूप सुंदर आहे, खूप छान दिसते. तर मणी वगैरे त्याच्यातले जे मिनार आहे ती पण खूप छान कलर आणि फ्रेश अशी समोरासमोर खूप छान दिसत आहे. हे त्याच्याबरोबर आलेले कानातले आहेत. खरंच हे मंगळसूत्र मला खूप आवडलं, कारण गळ्यामध्येही खूप सुंदर दिसत होतं. कधीतरी आता मी साडी घालन तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. तर हे पहा इथे मी क्लचर वगैरे घेतले होते, वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, अजूनही काही घेतले होते. पण ते मुलीने तिची बॅग पॅक केली, त्याच्यात काही सामान भरलं तिने, काही बांगड्या काही सामान तिच्या बॅगमध्ये गेलं.
कारण आम्हाला आता पॅकिंगच सुरू करायची होती. तर हे पहा मी अशा प्रकारचा बटवा घेतलेला आहे, कारण बऱ्याचशा आपल्या म्हणजे सगळ्या साड्यावर म्हटलं तरी मॅच होऊ शकतो आणि छान आहे. साधा सिंपल आणि नाजूक असा सिंपल सोबर. तर हाच मला आवडला. थोडंसं सामान ठेवलं ना तर खूप छान होईल. याला चांगल्या प्रकारचा आकार येईल आणि मग छान दिसेल. तर दोन प्रकारचे धागे होते, ते एक मोत्याची माळ होती आणि एक अशा गोल्डन धागा होता त्याला पकडण्यासाठी. तर खूप छान होता, तुम्ही पाहू शकतात. तर मग मला हाच आवडला, तर मग मी हा बटवा घेतला. त्याबरोबरच एक पर्सही घेतली. तर पर्सही खूप छान आहे. 2-3 प्रकारचे पकडण्यासाठी, अडकण्यासाठी 2-3 प्रकारच्या चेन आहेत आणि लॉक सिस्टीमही खूप छान आहे. तर अशा प्रकारे माझी खरेदी झालेली होती. थोडंसं सामान मुलीच्या बॅगमध्ये गेलेलं होतं, ते काही मी परत काढलं नाही. तर कशी वाटली मी केलेली खरेदी नक्की कमेंट करा आणि कृपया करून लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर नक्की कमेंट करा कशा वाटल्या मी घेतलेल्या वस्तू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.